श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जो माणूस इतरांना संपवण्याची तयारी करत असतोय तो स्वतःला वाचवण्यात नेहमी कमी पडत असतो. जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नसतोय. हीच खरी नीती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नसतंय. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागायचं असतंय. श्रोते हो, कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करायचं असतंय. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून कधीच ठरत नसतोय, तर तो विचारावरून ठरत असतोय. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बनावं, कारण शेवटी हिशोब कर्माचा होत असतो, धर्माचा कधीच नाही. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोर्टात लग्न करताना आई वडिलांची संमती आणि उपस्थिती ही बंधनकारक असली पाहिजे. कारण आई वडिलांचं घर हे काही अनाथ आश्रम नसतं, जे 20 वर्षे खावा पिवा मजा करा आणि मग कोणा अनोळख्या सोबत आई वडिलांची इज्जत उधळत पळून जावा. आपण कुणाच्या तरी नात्यात आहोत, आपण कुणाचं तरी सर्वस्व आहोत, आपण कुणाशी तरी बांधील आहोत याची जाणीव ज्यांना असते त्यांच्या नात्यातील जिव्हाळा कधीच कमी होत नाही. मोहात असणारी माणसं एकाच नात्यातून दुसऱ्या नात्यात जातात. प्रेमात असणारी माणसं एकाच नात्यात रोज नव्याने प्रेमात पडतात. ती कधीच बाहेर येत नाहीत. त्या व्यक्तीशी, त्यांच्या प्रेमाशी ते मरेपर्यंत बांधील होऊन जातात. योग्य व्यक्ती योग्य त्या वेळेवर आपल्या आयुष्यात येते, जे आपल्यासाठी योग्य असते, जी देवानं आपल्यासाठी पाठवलेली असते. बँकेवर दरोडा पडला, सगळी रक्कम लुटली गेली, पण काउंटरवर दोरीनं बांधलेला पेन हा चोरीस गेला नाही. कारण लक्ष्मी एक वेळ चोरता येते, पण सरस्वती नाही. म्हणून मुलांना धनवंतपेक्षा ज्ञानवंत बनवा. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा नसतो. काही ठिकाणी ऋणानुबंधही जपायचा असतात. कारण व्यवहाराची प्रक्रिया डोक्याकडून राबवली जाते, तर ऋणानुबंध जपण्याचा संस्कार हृदयापासून संक्रमित होत असतो. बरं असताना बरं नाही सांगून शाळा बुडवली, आणि आता खरंच बरं नसताना बरं आहे असं म्हणत कामावर जावं लागतं. श्रीमंत बनायला पैसा कमवावा लागतो, पण माणूस बनायला माणुसकी कमवावी लागते. श्रीमंती आशावाद वाढवत असते, तर माणुसकी समाधान वाढवत जाते. आशावाद चिंतेची जन्य आहे, तर समाधान पूर्तीची. चिंता ही मनाला कुरतडत असते, आणि समाधान आनंद देत असते. माणूस काय आहे हे महत्वाचं नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्वाचं असतं. जे बदलता येईल ते बदलावं, जे बदलता येत नाही ते स्वीकारावं, आणि जे स्वीकारण्यायोग्य नाही त्यापासून दूर जावं, परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावं. हृदयाला परत तिथं जावंसं वाटतं, जिथं पुन्हा जाणं शक्य नाही. बालपण, निरागसता, जुनं घर, जुने मित्र. कारण वय किती झालं तरी हृदयाला सुरकुत्या पडत नाहीत.
सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सराव करा. स्वतःला पूर्णपणे समजून घ्या. अनावश्यक गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नका. स्वतःसोबत प्रामाणिक राहा. स्वतःची तुलना इतरांसोबत करू नका. अपयशाकडे संधी म्हणून बघा आणि स्वयंसूचनांचा सराव करा. विकायचं ठरवलं तर फुले सुद्धा तराजू टाकावी लागतात. विकणाऱ्यानं फुलांचं वजन विकावं. सुगंध वेड्या माणसानं वजनात किती फुलं येतात हे मोजू नये. प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद हा अधिक असतो. म्हणूनच म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर. एखाद्या स्त्रीचा शृंगार हा तेव्हाच परिपूर्ण होत असतो जेव्हा तिनं ज्या व्यक्तीसाठी शृंगार केलाय ती व्यक्ती बघते आणि म्हणते की तू खूप सुंदर दिसते. अक्कल वाढली की अहंकार वाढतो. आयुष्यात खरं प्रेम आणि खरी माया फार दुर्मिळ असते. मुली आपला गर्व आहेत. सून आपली अभिमान आहे. मुलगी काळजाची जखम असते. सून त्या जखमेवरचं औषध असते. म्हणूनच दोघींचंही मोल अनमोल आहे. माणसानं समोर बघायचं की मागं बघायचं यावरच पुष्कळचं सुख दुःख हे अवलंबून असतं. एकत्र येणं सोपं असतं पण एकत्र होणं कठीण असतं. कारण एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही, पण एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येणं गरजेचं असतं. जगण्यावर खूप प्रेम असावं पण मृत्यूचं भय नसावं. असंख्य दुःख येतील वाट्याला पण लहान गोष्टीमध्ये आनंद शोधून चेहऱ्यावरचं हास्य कायम असावं. जीवनात समजूतदारपणा केवळ दोनच व्यक्ती दाखवू शकतात. एक ज्यांचं वय जास्त आहे ते, आणि दुसरे म्हणजे कमी वयात ज्याने वाईट काळ अनुभवलेला आहे असे. आपल्या सोबत असणारी माणसं आपल्याला जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारी माणसं आपण पुढं कसं वागायचं ते शिकवतात. म्हणून माणसांचं महत्त्व आयुष्यात खूप मोलाचं आहे. मग ते येणारे असोत की जाणारे असोत. मोकळीक ही कितीही मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल ठेवावा लागत असतो. काही वेदनांना सांत्वनाच्या शब्दांचा भारही पेलत नाही.